महारुद्र हनुमान की, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सब संतन की जय जय। रघुवीर समर्थ हाय। जाऊ दे बाबा आम्हालाही, जाऊ दे बाबा आम्हालाही, कार सेवा करण्याला। जाऊ दे बाबा आम्हालाही, कार सेवा करण्याला। अयोध्येत हो जमतील सारे, अयोध्येत हो जमतील सारे, वेळ न थांबायाला। साधोजी राजा राम कहोजी, जाऊ दे बाबा आम्हालाही। श्रोते हो, दोन्हीही मुलांना अयोध्येला पाठवायला बाबांचा नकार आहे. बाबा नकोच म्हणतात. एवढ्यात जो धाकटा मुलगा होता तो बाबांना म्हणतो, बाबा अहो जाऊ दे की हो आम्हाला अयोध्येला, का नको म्हणता, का नको म्हणता. तेव्हा बाबा म्हणाले, अरे बाळा 2 महिन्यांनी आपल्या पौर्णिमा ताईचं लग्न आहे, मग इतकी सगळी तयारी करायची, लग्न इतकं जवळ आलंय आणि अशा या परिस्थितीमध्ये लग्नाची ती सगळी तयारी मला एकट्याला कशी काय झेपणार, तुम्ही नको का माझ्या मदतीला. हे बघा बाबा, लग्नाला अजून 2 महिनेत, आम्ही 30 ऑक्टोबरचा कार्यक्रम करून परत येतो आणि 30 ऑक्टोबरचा कार्यक्रम झाला की 2 महिन्यात लग्नाची तयारी आम्ही करू, तुम्ही काहीही काळजी करू नका, लग्नाची काहीही काळजी करू नका, चिंता करू नका. धाकटा मुलगा, लहान मुलगा, छोटा मुलगा काही ऐकत नाही म्हणल्यावर आता वडिलांनी मोठ्या मुलाकडे बघितलं आणि मोठ्या मुलाला म्हणतात, अरे हा तुझा लहान भाऊ काही ऐकत नाही, आता तूच त्याला समजावून सांग. त्यावर तो मोठा भाऊ असा म्हणतो की बाबा त्याचं बरोबर आहे, हो सगळ्या संतांनी आव्हान केलंय, 5000 वर्ष झाली, अजूनही राम जन्मभूमी मुक्त झालेली नाही. भारताला स्वातंत्र्य मिळालं पण राम जन्मभूमी अजून पारतंत्र्यात आहे. बाबा आम्हाला जाऊ द्या. आणि हे बघा, प्रत्येकाच्याच घरात काही ना काहीतरी अडचण आहे. मग सगळ्यांनीच जर का आपली अडचण सांगितली तर रामलला कधी मुक्त होणार बाबा, नाही, आम्हाला जाऊ द्या, जाऊ द्या. दोन्हीही मुलं आता काहीही ऐकत नाहीत म्हटल्यावर वडिलांनी शेवटचा प्रयत्न केला. वडील म्हणतात, हे बघा बाळांनो, आपण मारवाडी आहोत, आपल्याला जी काही जमेल तितकी आपण धनाची मदत या कार्याला करू. तुम्ही तिथं जाण्याचा हट्ट का करता, तिथं तुम्ही जाण्याची काही गरज नाही, आपण धनाने या कार्यामध्ये सहभाग घेऊ आणि या कार्याला पाठिंबा देऊ. नाही बाबा, तन मन धन सर्वस्वाने रामराया करता कार्य केलं तरच राम जन्मभूमी मुक्त होणार आहे, आम्ही जाणार. दोघांनीही निश्चय केला होता, हो निश्चय कसला, निर्धारच केला होता की 30 ऑक्टोबरला तिथे जायचं आणि कार सेवा करायची म्हणजे करायची. आता श्रोते हो, कोण आहेत ही 2 मुलं, कोण आहेत हे त्यांचे बाबा. ही जी दोन्हीही मुलं आहेत ना, त्यातला जो धाकटा मुलगा आहे, लहान मुलगा आहे, त्याचं नाव आहे शरद कोठारी आणि जो मोठा मुलगा आहे त्याचं नाव आहे रामकुमार कोठारी.
हे दोघेही कोठारी बंधू, दोघेही कलकत्त्याचे राहणारे, दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, दोघेही द्वितीय वर्ष शिक्षित. वास्तविक पाहता कलकत्त्याच्या कारसेवकांच्या प्रमुखांनी प्रत्येक घरातून एकाच मुलाला यायचं आव्हान केलेलं होतं. आता ते आव्हान केल्यानंतर हा जो रामकुमार आहे, जो मोठा मुलगा आहे, तो आपल्या भावाला म्हणाला की हे बघ, कार्य कुणाचं आहे? रामाचं आहे. माझं नाव काय? रामकुमार. मग आता ज्याच्या नावात राम आहे तोच जर का रामाच्या कार्याला गेला नाही तर कसं काय चालेल? त्यामुळे मी अयोध्येला जाणार. ते ऐकल्यावर शरद म्हणाला, अरे दादा, जर का राम जात असेल तर लक्ष्मण मागे कसा काय राहील? म्हणून त्रेतायुगामध्ये जन्माला आलेले भगवान प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण यांचं मंदिर बांधण्याकरता, ज्यांच्या अंतःकरणामध्ये राम लक्ष्मण आहेत असे हे दोघे रामभक्त निघाले रामरायाचं मंदिर बांधण्याकरता. आणि कसे निघाले? तर आपल्या बहिणीचं लग्न बाजूला ठेवून. श्रोते हो, या ठिकाणी मला आठवण होते ती इतिहासातल्या त्याच एका घटनेची, त्याच एका प्रसंगाची, की ज्या वेळेला तानाजी शिवबाराजांना सांगतात की राज, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. मध्यम. आणि इथे कोठारी बंधू, तानाजीने रायबाचे तैसे लग्न बहिणीचे, बाजूस ठेवून रामाचे कार्य करण्या जातसे. कशाचा विचार केला नाही? बहिणीच्या लग्नाचा विचार केला नाही, बाबांच्या बोलण्याचा विचार केला नाही, आई काही म्हणते त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ध्येय एकच होतं, 30 ऑक्टोबरला तिथं जायचं आणि माझ्या रामाचं मंदिर तिथं बांधलंच गेलं पाहिजे, या एका निश्चयाने हे दोघेही कोठारी बंधू निघाले अयोध्येच्या दिशेने. 80 जणांचा कारसेवकांचा गट जो कलकत्त्याहून अयोध्येकरता त्या कारसेवेकरता निघालेला होता. या गटामध्ये कोठारी बंधू आहेत. कलकत्त्याहून अयोध्येकडचा त्यांचा ट्रेनचा प्रवास सुरू झाला. आता हे जसे कलकत्त्याहून अयोध्येला येत होते, तसंच भारतातल्या अनेक भागातून, सगळ्याच भागातून तिथले कारसेवक अयोध्येच्या दिशेने येत आहेत. आता या सगळ्या कारसेवकांचा अयोध्येपर्यंतचा हा प्रवास हा इतका सोपा होता का हो? इतका सोपा होता नाही. 500 वर्षांचा हा लढा आहे. भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याच भूमीमध्ये राजा विक्रमादित्याने भगवान प्रभू श्री रामचंद्रांचं भव्य असं मंदिर बांधलं. पण बाबराचा सरदार मीर बाकी, या मीर बाकीनं हे मंदिर 1528 साली मोडून टाकलं आणि त्यांचा तो विवादित ढाचा तिथं निर्माण केला. आणि 1528 ला सुरू झालेला हा लढा हा आज तागायात सुरू होता. या संपूर्ण लढ्यामध्ये हा संपूर्ण जो लढा लढला तो कोणी लढला तर अनेक कार्यकर्त्यांनी, साधू संतांनी आणि अयोध्येतल्या लोकांनी, तिथल्या रहिवाशांनी. म्हणून अनेक संग्राम झाले हो, अनेक संग्राम झाले. संग्राम बहु झाले, संग्राम बहु झाले, आधी
अयोध्या नगरी ते अनेकांनी प्राण दिले, अनेकांनी प्राण दिले, राम जन्म भूमी मुक्ती यज्ञाते राम. अनेकांनी प्राण दिले, अनेकांनी. 1528 मीर वाकीनं मंदिर पाडून त्यांचा विवादित ढाचा तिथे निर्माण केला. हो, क्षत्रिय सूर्यवंशी समाजाच्या त्या सगळ्या योद्ध्यांनी तर शपथच घेतली, रामरायाचं मंदिर जोपर्यंत बांधलं जात नाही तोपर्यंत पायात चामड्याची चप्पल घालणार नाही का डोक्याला पगडी बांधणार नाही, अशी शपथ घेतली. आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये 1858 शिखांच्या निहंग संप्रदायाने राम जन्मभूमी मुक्त केली, राम जन्मभूमीवरती आपला ताबा मिळवला. शिखांचे संत रघुवीर दास ह्या निहंग संप्रदायामधले साधू त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली, पण कुटील अशा इंग्रज सरकारने त्यावेळेला आपली बाजू न घेता आपल्या विरोधात जे होते लोक त्यांची बाजू घेतली. आणि 1885 निकाल हा त्यांच्या बाजूने दिला आणि पुन्हा तिथे विवादित ढाचाच निर्माण करण्यात आला. आता हा संघर्ष कोर्टामध्ये सुरू राहिला, पण पुढच्या काळामध्ये एक चमत्कार असा घडला की 1949 अचानक रामललाच्या मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झाल्या. आता त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने त्या मूर्ती तिथून हटवण्याचा प्रयत्न केला, पण जन आक्रोशामुळे त्यांना तसं करता आलं नाही. मग सरकारने रामरायाला बंदिस्त करून टाकलं, कुलूप घातलं. रामराया बंदिस्त झाले. पण त्यानंतरच्या कालखंडामध्ये विश्व हिंदू परिषदेने जेव्हा या कार्यामध्ये सहभाग घेतला तेव्हा या कार्याला एक व्यापक स्वरूप प्राप्त झालं. लालकृष्ण अडवाणी, अवैद्यनाथ, परमहंस रामचंद्रदास महाराज, अशोकजी सिंगल, विनय कटियार असे मोठमोठे नेते या कार्यामध्ये आले. आणि 1984 विश्व हिंदू परिषदेने हा उठाव सुरू केला. 1986 रामललाला मुक्त केलं, म्हणजे ते जे कुलूप घातलं होतं ते मुक्त करून किमान आता लोक रामाचं दर्शन तरी घेऊ लागले. 1989 शिलान्यास झाला. राजीव गांधींचं सरकार त्यावेळेला केंद्रात होतं, त्यामुळे फारसं काही दंगली वगैरे झाल्या नाहीत, नरसंहार झाला नाही. पण आता हे 1990 साल, 21 ऑक्टोबर 1990 जे कोठारी बंधू कलकत्त्याहून निघाले होते त्याचप्रमाणे अनेक कारसेवक अयोध्येच्या दिशेने निघालेले आहेत. आता तुम्ही आम्ही सगळ्यांनी 1990 मध्ये जायचंय. गेलात का सगळे? गेला ना? 1990 तो काळ. 21 ऑक्टोबरला कोठारी बंधू निघाले. विनय कटियार अयोध्येमध्ये आहेत, अशोकजी सिंगल त्यांच्या मार्गाने अयोध्येला येत आहेत, आणि लालकृष्ण अडवाणी ही त्यांची रामरथ यात्रा घेऊन सोमनाथ पासून निघाले. आणि तिथलं त्यांचं भाषण मोठं प्रसिद्ध आहे की ते असं म्हणाले की ये जो रथ है ये जनता का रथ है, लोक रथ है, और जिसने मन में संकल्प किया है कि 30 अक्टूबर को वहां पे जाके कार सेवा करेंगे और मंदिर वही बनाएंगे, उसको कौन रोक सकता है, कौन सी सरकार रोकने वाली है. या निश्चयाने लालकृष्ण अडवाणी निघाले. कोठारी बंधू कलकत्त्याहून अयोध्येकडे येत आहेत. पण हे सगळे कारसेवक, लालकृष्ण अडवाणी हे सगळे अयोध्येमध्ये पोहोचू शकले का? नाही पोहोचू शकले. कारण याचं कारण त्यावेळेचं सरकार, केंद्रातलं आणि राज्यातलं. केंद्रात त्यावेळेला विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार होतं आणि राज्यामध्ये मुलायम सिंग यादव. श्रोते हो,
पंतप्रधानांच्या आदेशावरून लालकृष्ण अडवाणी यांची जी रामरथ यात्रा निघाली होती ती जेव्हा बिहारमध्ये आली तेव्हा लालू प्रसादांनी समस्तीपूर इथे अडवाणींना अटक केली. अशोकजी सिंगल हेही पोलिसांच्या तावडीत सापडले आणि सरकारने विळाच उचलला की कार सेवकांना अयोध्येच्या आतमध्ये यूज द्यायचं नाही, कार सेवा होऊच द्यायची नाही, असा कडक बंदोबस्त केला. चप्पे चप्पे पर पोलीस, परिंदा भी पर नहीं मार सकता अशी वल्गना मुलायम सिंगानं केली. आणि होता 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 हे सगळे कारसेवक येत आहेत खरे, पण त्यांच्या गाड्या बाहेरच्या बाहेर थांबवल्या जात आहेत. दिसला कारसेवक की त्याला अटक कर. कारसेवकांचं अटक सत्र सुरू झालं. आणि अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कलकत्त्याहून निघालेले हे दोघे कोठारी बंधू यांची जी ट्रेन कलकत्त्याहून निघालेली होती ती मध्येच बनारसला थांबवण्यात आली. बनारसच्या प्लॅटफॉर्मवरती हे दोघे उतरले आणि विचार करतायत काय करावं. 25 ऑक्टोबरला हे त्या प्लॅटफॉर्मवरती उतरले. विचार करतायत की 30 ऑक्टोबरला आपल्याला अयोध्येमध्ये पोहोचून कार सेवा करायची आहे. काय करावं. काय केलं हो यांनी, ऐका काय केलं ते. दळणवळण खुंटले होते तेव्हा उत्तर प्रांतात, दळणवळण खुंटले होते तेव्हा उत्तर प्रांतात, दळणवळण खुंटले होते तेव्हा उत्तर प्रांतात. दळणवळण खुंटले होते तेव्हा उत्तर प्रांतात, बनारसी येऊन थांबे आगगाडी ही थांब्यात, बनारसी येऊन थांबे आगगाडी ही थांब्यात. ऐशा वेळी बंधुनी, ऐशा वेळी बंधुनी, पायी प्रवास करुनी गाठली वेळ ती सार्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, गाठली वेळ ती सार्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, गाठली वेळ ती सार्थ. जय जय रघुवीर समर्थ. दळणवळण खुंटले होते तेव्हा उत्तर प्रांतात, बनारसच्या प्लॅटफॉर्मवरती दोघे उभे आहेत. अयोध्येला पोहोचायचंय 30 ऑक्टोबरला हा निश्चय मनामध्ये केला. प्लॅटफॉर्मच्या बाहेर आले, टॅक्सी केली, टॅक्सीमध्ये बसले आणि विचार असा केला की बनारस ते अयोध्या आपण टॅक्सीने जायचं. टॅक्सीमध्ये बसले, टॅक्सी सुरू झाली. पण आझमगड डिव्हिजन मधलं फुलपूर हे गाव, या फुलपूर पर्यंत टॅक्सी आली आणि समोर बघितलं तर चप्पे चप्पे पर पोलीस. जरा जरी शंका आली की बाबा हा कारसेवक आहे, अयोध्येमध्ये कारसेवा करण्याकरता आलेला आहे, तर पोलीस लगेच त्याला पकडून आत टाकतायत. नाही, इथे जर का आता उतरलो तर पकडले जाऊ. आपल्याला पकडलं जायचं नाहीये, आपल्याला अयोध्येत पोहोचायचंय आणि रामाचं मंदिर बांधायचंय. नाही, टॅक्सीतून जाऊन उपयोग नाही. टॅक्सीतून बाहेर उतरले, टॅक्सी तिथेच सोडून दिली. आता फुलपूरमध्ये हे दोघं आहेत, जायचंय अयोध्येला. अयोध्येला जायचंय 30 तारखेला, 30 ऑक्टोबरला. 25 ऑक्टोबरला हे फुलपूरमध्ये आहेत. फुलपूर ते अयोध्या 200 किलोमीटरचं अंतर. दोघांनीही चालायला सुरुवात केली. आडवाटेने पोलिसांची नजर चुकवत 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 हे दोघे जण चालत 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 30 ऑक्टोबरला पहाटे अयोध्येमध्ये येऊन पोहोचले. आणि हे जसे पोहोचले तसे पोलिसांची नजर चुकवत चुकवत अनेक असे कारसेवक अयोध्येमध्ये पोहोचले. काही कारसेवक आधीच अयोध्येमध्ये गेलेले होते. विनय कटियार अयोध्येमध्ये होते.
म्हणून विनय कटियार, उमा भारती आणि अशोकजी सिंगल ज्यांना अटक केली होती ते पोलिसांच्या तावडीतून निष्ठून ते सुद्धा अयोध्येमध्ये पोहोचले. म्हणून असे हे 3 प्रमुख नेते. पहाटे पहाटे बरेचसे कारसेवक त्या तिघांना दिसतायत. बऱ्यापैकी कारसेवकांचा जमाव तिथे आला आणि विचार असा केला, ठीक आहे, जे कारसेवक आलेत त्यांच्याबरोबर आता कारसेवा करायची. श्रोते हो, समोर तो विवादित ढाचा दिसतोय आणि त्याच्या समोर बांधलेलं ते कुंपण आपण बऱ्याचशा चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. बॉर्डरवरती जे कुंपण असतं त्या प्रकारचं कुंपण, विवादित ढाचा, त्याच्या समोर 3-4 पुरुष फूट उंचीचं असं ते कुंपण, त्याच्या पुढे एक बॅरिकेटिंग, त्याच्या पुढे परत पोलीस उभे आहेत, असं एक बॅरिकेटिंग, परत त्याच्या पुढे एक बॅरिकेटिंग, त्याच्या पुढे पोलीस उभे आहेत, असे 7 बॅरिकेटिंग होते. किती? 7 बॅरिकेटिंग, त्याच्या मागे ते कुंपण आणि त्याच्या मागे थोडंसं अंतरावरती तो विवादित ढाचा. हे सगळे कारसेवक, कोठारी बंधूही त्या जमावामध्ये आहेत. आणि उमा भारती, विनय कटियार आणि अशोकजी सिंगल यांच्या नेतृत्वात हे सगळे कारसेवक त्या विवादित ढाच्याच्या दिशेने चालायला लागले. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, लाठी हल्ला केला, मार खातायत, पण जय श्रीराम, जय जय श्रीराम म्हणत सगळे पुढे चाललेले आहेत. कोणीही मागे हटत नाहीये. समोर एकच ध्येय दिसतंय, तो विवादित ढाचा. आणि चालता विचार असा केला, आपल्याला त्या विवादित ढाच्यापर्यंत पोहोचायचंय खरं, पण समोरचं हे कुंपण, त्याच्या पुढे असणारे हे 7 बॅरिकेटिंग, त्याच्यामध्ये उभे असणारे पोलिसांच्या 7-7 रांगा, हे सगळं पार करून आपण तिकडे जाणार कसं? काय झालं ऐका. जाय जैसा हनुमंत राम काजी, जाय जैसा हनुमंत राम काजी, जाय जैसा हनुमंत राम काजी, होय तैसीच संकेत आजी, होय तैसीच संकेत आजी. एक साधू गाडी सघेऊनी या, एक साधू गाडी सघेऊनी या, तुझे कुंपणा बैल दुनिया. एक साधू गाडी सघेऊनी या, तुझे कुंपणा बैल दुनिया. एक साधू गाडीस घेऊन या. विवादित ढाच्याच्या दिशेने सगळे कारसेवक चाललेले आहेत. हे सगळं बॅरिकेटिंग आणि ते कुंपर पार करून सगळ्यांना तिकडे पोहोचायचंय. कसं पोहोचणार ह्या विचारात असताना झालं असं की पोलिसांनी या सगळ्या कारसेवकांना एका गाडीत घालायचं आणि अयोध्येच्या सीमेच्या बाहेर नेऊन तिकडे पोस्ट करायचं म्हणून एक मोठी गाडी तिथं ठेवली होती 4 चाकी. एक साधू महाराज त्या गाडीच्या जवळ गेले. तो जो गाडीचा ड्रायव्हर होता त्याला त्या साधू महाराजांनी बरोबर बाजूला केला, गाडीत बसले आणि जी गाडी त्यांनी भरदार वेगाने चालू केली ती गाडी ती 7च्या 7 बॅरिकेड उडवून ते कुंपणही उडवून त्या विवादित ढाच्याच्या समोर जाऊन उभे राहिले. रस्ता मोकळा झाला. जेव्हा रस्ता मोकळा झाला लगेच सगळे कारसेवक त्याच्यामध्ये घुसायला लागले. सगळे पळतायत आतल्या त्या विवादित ढाच्याच्या दिशेने. आता हे साधू महाराज ज्यांनी ती गाडी घेतली आणि हे सगळं कुंपण तोडून हे साधू महाराज आतमध्ये गेले, त्यांचं पुढे काय झालं? कोण होते ते? त्यांचं काय झालं?
काय झालं म्हणून काय विचारता? ते साधू महाराज नंतर कुणाला दिसले नाहीत आणि कुणीही त्यांना बघितलंही नाही. श्रोते हो, अशी श्रद्धा आहे कारसेवकांची की प्रत्यक्ष मारुतीरायच साधू महाराजांच्या त्या रूपामध्ये येऊन कारसेवकांची सेवा करण्याकरता आणि मंदिर बांधण्याकरता तिथं आले. रस्ता मोकळा झाला. म्हणून सगळे कारसेवक आतमध्ये शिरले आणि आपले हे कोठारी बंधू शरद कोठारी आणि रामकुमार कोठारी वाट काढत काढत बरोबर आतमध्ये गेले आणि दोघेही डायरेक्ट त्या घुमटावरतीच जाऊन चढून बसले. शरद वरती गेला, मागून रामकुमार आला आणि शरदनी भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा भगवा ध्वज त्या घुमटावरती फडकवला आणि जणू की काय आपला विजयच झाला असं प्रतीक तो झेंडा दाखवत होता. घुमटावरती चढून वेगे घुमटावरती चढून वेगे कोठारी बंधूंनी घुमटावरती चढून वेगे कोठारी बंधूंनी भगवा ध्वज हा राम निशाणी भगवा ध्वज हा राम निशाणी आले ते लावोनी आले ते लावोनी साधोजी राजा राम कहोजी घुमटावरती चढून वेगे शरद कोठारी आणि रामकुमार कोठारी त्या घुमटावरती चढले. भगवा ध्वज तिथे फडकवला आणि सगळ्यांनी एकच जय जयकार केला. राजाधिराज प्रभू श्री रामचंद्र भगवान की. पोलिसांच्या लक्षात आलं की आता परिस्थिती हाताबाहेर जातीये. पोलिसांनी गोळीबार करायला सुरुवात केली. दिसला कारसेवक की त्याला गोळी घाल, पण गोळी हे सगळे पोलिसांच्या वरती ह्या गोळ्या घालतायत, गोळ्या झाडतायत, पण हे दोघे कोठारी बंधू बरोबर त्या घुमटावरून भगवा ध्वज फडकवला, बरोबर खाली आले आणि सुरक्षित जागी जाऊन बसले. पोलिसांच्या त्या गोळीबारातून ते वाचले. श्रोते हो, 30 ऑक्टोबर 1990 हा दिवस खूप कारसेवकांनी याच्यामध्ये आपले प्राण गमावले, पण सरकारने ही बातमी कुठेही बाहेर येऊ दिली नाही. कर्फ्यू लागलेला होता, अयोध्येच्या बाहेर ही बातमी गेली नाही. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला पेपरमध्ये हे छापून आलं तेव्हा लोकांना कळलं की बाबा काहीतरी झालंय तिथं. मृतांचा आकडा होता 300 ते 500 आणि सरकारची जी नोंद होती हा आकडा कळवण्याची ती होती फक्त 16. ज्या वेळेला चले जाऊची चळवळ इंग्रजांविरुद्ध आपण केली, भारतीयांनी केली, तेव्हा इंग्रजांनी जितकी कठोर भूमिका घेतली नाही त्यापेक्षा कठोर भूमिका त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने कारसेवकांवरती घेतली. हे बीबीसीचं स्टेटमेंट आहे त्यावेळेचं, मी म्हणत नाही. बीबीसी न्यूजचं हे स्टेटमेंट आहे. आता ह्या सगळ्या गोंधळातून भगवा ध्वज तर तिथे फडकवला, पण काही कारसेवक आपला जीव वाचवून तिथून पळून गेले. इकडे मुलायम सिंगाला चॅलेंज दिल्यासारखंच झालं. परिंदा अभी पर नहीं मार सकता अशी वल्गना केली होती आणि हा असा प्रसंग घडला. शपथच घेतली, हो शपथ घेतली, आता ह्यांना सोडायचं नाही. सरकारने त्यांच्या बाजूने तयारी केली आणि हे सगळे कारसेवक आमच्यावरती गोळीबार केला म्हणून हेही चिडले आणि पुन्हा विनय कटियार यांच्या नेतृत्वात 2 नोव्हेंबर 1990
हनुमानगडी पासून पुन्हा हे सगळे कारसेवक कारसेवा करण्याकरता निघाले. पण या वेळेला सरकारने इतकी कठोर भूमिका घेतली की ते येताना दिसताच त्यांच्यावरती गोळीबार चालू केला. जवळ जे घोडदल होतं ते घोडे त्यांच्या अंगावरती घातले. पण या सगळ्या त्या गोंधळामध्ये इथे सुद्धा हे कोठारी बंधू आपला जीव वाचवला त्यांनी आणि शेजारचं एक घर त्यांना दिसलं, त्या घरामध्ये गेले, कडी लावली आणि आज सुरक्षित जागी जाऊन बसले. पण एका पोलीस अधिकाऱ्याने ते बघितलं. हेच ते दोघे परवाच्या दिवशी अगदी त्या घुमटावरती गेले आणि भगवा ध्वज फडकवला ना, हेच ते दोघे. हा पोलीस अधिकारी कोठारी बंधू ज्या घरामध्ये होते त्या घरासमोर आले आणि ढोंग करायला लागले की मुझे पानी दीजिए, पानी दीजिए. बंधुसी पाहोनी द्वेष भाव मती, द्वेष भाव मती. बंधुसी पाहोनी द्वेष भाव मती, द्वेष भाव मती. पोलीस शिपाई येती दारा, पोलीस शिपाई येती दारा. पाणी पाणी म्हणून ढोंगा ते करोनी, ढोंगा ते करोनी. तसे शरदा रस्त्यावरी, तसे शरदा रस्त्यावरी. पाणी पाणी म्हणून ढोंगा ते करोनी, ढोंगा ते करोनी. जवळ आले पोलीस. आतमध्ये कोठारी बंधू बसले, सुरक्षित आहे. घरासमोर आले, दार वाजवलं आणि हे पोलीस ढोंग करतायत की मुझे पाणी दीजिए, पाणी दीजिए. आतमध्ये शरद बसला होता. शरदला असं वाटलं की अरे कोणीतरी कारसेवक, त्याला पाणी हवंय आणि पाण्याविना तो तडफडतोय, त्याला आपण पाणी दिलं पाहिजे. म्हणून हातात त्या घरामध्ये भांड बघितलं, पाणी घेतलं आणि पाणी घेऊन हा जो दारासमोर आला, दार उघडलं. पोलिसांनी फरफटत फरफटत त्याला बाहेर आणला, समोर आणला. पाणी पाणी म्हणून ढोंगा ते करोनी, ढोंगा ते करोनी. फरफटत फरफटत बाहेर आणलं. रामकुमार मागून येतोय, अरे थांबा थांबा, माझ्या भावाला कुठे नेता, असं तो म्हणतोय. तोपर्यंत पोलिसांनी आपली रिव्हॉल्वर काढली आणि शरदवरती गोळी झाडली. हा रामकुमार मागून येतोय, अरे थांबा थांबा, माझ्या भावाला मारू नका, असं म्हणेपर्यंत दुसरा हात इकडे केला. रामकुमारच्या डोक्यात गोळी घातली. पाणी पाणी म्हणून ढोंगा ते तसे शरदा रस्त्यावरी, तसे शरदा रस्त्यावरी. बंधुसी पाहोनी द्वेष भाव मती, द्वेष भाव मती. बंधुसी पाहोनी द्वेष भाव मती, द्वेष भाव मती. श्रोते हो, त्या घुमटावरती पहिला ध्वज फडकवणारे दोघेही कोठारी बंधू रामरायाच्या त्या मंदिराकरता आणि राम जन्मभूमी मुक्त करण्याकरता आज हुतात्मा झाले. फक्त रामाकरता झिजले हो, दुसरं काही नाही. रामाचं मंदिर तिथं बांधलं जावं एवढी फक्त इच्छा. आणि त्यावेळेचं ते सरकार, दोघेही हुतात्मा झाले. अयोध्येतल्या तिथल्या लोकांनी कोठारी बंधूंचं जे अंत्यसंस्कार होते ते 4 नोव्हेंबरला शरयूच्या किनाऱ्यावरती केले.
श्रोते हो, त्या वेळेच्या त्या कुटील सरकारने कोठारी बंधूंच्या घरातल्या लोकांना अंत्यसंस्काराला सुद्धा येऊ दिलं नाही. असे हे कोठारी बंधू, त्यांचं आख्यान आज मी तुम्हाला सांगितलं. त्यांनी जे बलिदान या राम जन्मभूमी करता दिले त्याचं आपण चिंतन केलं. किती लढलेत हो लोक. हत्याकांडच घडवून आणलंय त्या वेळेला कारसेवकांचं. शरयूचं पाणी लाल झालं हो. अयोध्येच्या भिंतींवरती जे रक्ताचे डाग होते ते साक्ष देत होते त्या दाहकतेची. कारसेवकांच्या पायामध्ये कमरेपर्यंत कापूस लावायचा आणि तो जाळायचा. आणि माणूस बघतोय की अरे मी अर्धा जळतोय. आणि असं 15 दिवस त्याला जाळत 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 मारून टाकायचं. पोत्यामध्ये कारसेवकांना घातलं आणि जिवंत कारसेवकांना पोत्यात घालून ती पोती शरयूच्या नदीमध्ये सोडून दिली. विचार करा, कारसेवकांना नदीमध्ये ढकलून द्यावं किंवा कारसेवकांचा सगळा जमाव एका गाडीत भरायचा आणि त्यांना जंगलाच्या मध्यभागी सोडून यायचं. असे हे सगळे कारसेवक यांनी दिलेलं बलिदान. किती लोक शहीद झाली हो 500 वर्षामध्ये. या 500 वर्षामध्ये 3 लाख कारसेवकांनी, रामभक्तांनी ती राम जन्मभूमी मुक्त व्हावी म्हणून ते हुतात्मा झाले. आणि म्हणून आज हे दिसतंय, हे त्यांच्या हौतात्म्यामुळे दिसतंय, हे आपण विसरून चालणार नाही. श्रोते हो, अशा प्रकारे 3 लाख लोक याच्यामध्ये हुतात्मा झाली. ह्या सगळ्या लोकांचं स्मारक आत्ताच्या सरकारने अयोध्येमध्ये बांधलेलं आहे त्यांची आठवण म्हणून. अयोध्येतल्या एका रस्त्याला कोठारी बंधूंचं नाव दिलेलं आहे. आणि परवा जो कार्यक्रम झाला, पंतप्रधानांनी जे रामललाची प्रतिष्ठापना केली, 500 वर्ष आपण वाट बघितली हो त्याच्यासाठी. त्या कार्यक्रमाचं विशेष असं निमंत्रण कोठारी बंधूंच्या सगळ्या घरच्या लोकांना होतं. आणि ते तिथं तो सुवर्ण दिवस पाहायला उपस्थित होते की ज्या दिवसाकरता त्यांची दोन्हीही मुलं त्यांनी आपले प्राण गमावले. आणि श्रोते हो, तुम्हाला खरं सांगू का, राम जन्मभूमी आज मुक्त झाली. रामललाचं मंदिर तिथं बांधलं जातंय. आणि माझ्याकडे कसलीही कुठलीही घरात परंपरा नसताना लहानपणी माझी आई गेली आणि बाबांपासून एकटं राहता येत नाही म्हणून त्यांनी मला गडावरती शिबिराला पाठवलं की बाबा ह्याला एकटं राहता यावं म्हणून. आणि तिथे जाऊन समर्थांच्या कृपेने कीर्तन करून मी गड उतरला. आणि समर्थांच्या कृपेने आज परराज्यात येऊन ही पहिली सेवा करतोय. मला असं वाटतं की त्या कारसेवेमध्ये मीही कुठेतरी असणार. आणि म्हणूनच रामानी आणि समर्थांनी या जन्मात माझ्यावरती कृपा केली. म्हणून म्हणूनच रामरायांनी माझ्यावरती ही कृपा केली असं मला वाटतं. चालेल. आता या सगळ्यातून आपल्याला काय प्राप्त झालं, हे सगळं कशासाठी? तर मीराबाई म्हणत नाहीत का की पायोजी मैंने राम रतन धन पायो. ते राम नामाचं धन तेवढं आपल्याला प्राप्त व्हावं याकरता हे सगळे कार्यसेवक झिजले. तेच राम नामाचं धन तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावं हीच इच्छा तुम्हा आम्हाला वाटत असेल. आणि हा जो इंदोरमध्ये आज महोत्सव होतोय, हे काय मला सांगा, मला काही काम नाही किंवा तुम्हाला काही हे नाही म्हणून आपण हे सगळं करतो का? कीर्तनाचा हेतूच मुळी कशासाठी? हे भगवत प्राप्ती हा त्याचा हेतू आहे. म्हणून त्याच्याकडे आपण निश्चित लक्ष द्यावं आणि आपला उद्धार साधून घ्यावा. हेच सांगताना कसा उद्धार साधून घ्याल ते समर्थ सांगतात. बाबांनो, जे तुम्ही विषयांच्या चिंतनामध्ये असता ते न करता जरा आता रामचिंतनाला लागा आणि त्या योगे विश्रांती विसावा, आनंद प्राप्त करून घ्या. कारण राम जीवीचा विसावा, रामाशिवाय दुसरा तुमच्या जीवाला विश्रांती मिळणार नाही. आणि तेच सांगताना
समर्थ मूळ पदामध्ये म्हणतात, राम गावा राम ध्यावा राम गावा, राम गावा राम ध्यावा राम गावा, राम गावा राम ध्यावा राम गावा. श्रोते हो, एक शेवटचं निवेदन, थोडं बारीक सुरू राहू द्या. आज आपण रामललाचं मंदिर बांधलं, आज हा महोत्सव आपण घेतोय, राम जन्मभूमीला तो आपण अर्पण करतोय. सगळीच संकट अजून गेलेली नाहीत, पूर्ण सावध होण्याची गरज आहे. लेबनन नावाचं एक राष्ट्र आहे बर का, 1951 ला हे राष्ट्र डेमोक्रॅटिक होतं, सेक्युलर होतं. आज त्या राज्याची, त्या राष्ट्राची काय अवस्था आहे याचा अभ्यास तुम्ही करा. आजचा जो तुमचा होमवर्क आहे. एवढंच सांगतो की तेव्हा ते राष्ट्र ख्रिश्चन होतं आणि आज ते राष्ट्र मुस्लिम राष्ट्र झालेलं आहे. जे लेबनन मध्ये झालं तेच करण्याचा पूर्ण प्रयत्न प्लॅनिंगनी भारतात चाललेला आहे आणि आपण सगळे झोपलेलो आहे. नाही चालणार. मग तुम्ही म्हणाल की आम्ही काय करू शकतो, सीमेवर जाऊन लढू तर शकत नाही ना. असू दे, मला सांगा, आपण सगळे अबाधित राहू, आपलं राष्ट्र त्याला काही बाधा येऊ नये, आपला धर्म टिकून राहावा याकरता रोज रामनामाची एक माळ तर आपण करू शकतो. रामनाम घेऊ शकतो का नाही? करू शकतो ना. मग तेवढंच रामनामाचं गायन करा, राष्ट्राकरता, धर्माकरता, आणि त्यातूनच धर्मो रक्षती रक्षतः हे लक्षात ठेवा. म्हणून त्यातून आपलाच उद्धार होणार आहे हे जाणून घ्या आणि काय करा, राम गावा राम ध्यावा राम गावा, राम गावा राम, राम गावा राम, राम गावा राम ध्यावा राम गावा. झालेली कीर्तन सेवा भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या त्या अयोध्येतल्या त्या बालरूपामध्ये असणारे प्रभू श्री रामचंद्र त्यांच्या चरणी अर्पण करतो. आणि अशी